तर आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे भूनमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आज कोल्हापुरामध्ये जात आहेत। कोल्हापुरामध्ये जाऊन त्या विजयी रॅली करणार आहेत। मात्र या रॅलीला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही। तृप्ती देसाई आज कोल्हापुरात पोहोचत आहेत। विजयी रॅलीला परवानगी आम्ही देणार नाही अशा प्रकारचा आदेश पोलिसांनी दिलेला आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरती पोलिसांनी हा आदेश दिलेला आहे। तृप्ती देसाई त्यांच्यासोबतच इतर कोल्हापूरच्या महिला या विजय रॅली काढणार होत्या। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये महिलांना प्रवेश देण्यात आला। मात्र तृप्ती देसाई रॅली कोणत्याही परिस्थितीत काढणार या आपल्या मुद्द्यावरती ठाम आहेत। मात्र पोलीस आम्ही तुम्हाला रॅली काढू देणार नाही असा पवित्रा घेत पोलिसांनी देखील त्यांना परवानगी नाकारलेली आहे। कई आज विजयी रैली में हमने जो है वो रूपांतर किया है और तारा रानी का जो स्टैचू है कोल्हापुर में वहाँ से ये रैली 4 बजे निकलेगी। लेकिन अभी जो आप कह रहे हैं कि मुझे तो पता नहीं पुलिस ने परमिशन जो नहीं दी है, लेकिन हमने पुलिस से परमिशन मांगी ही नहीं है। लेकिन और ये जो है ये कोई आंदोलन नहीं है। हमारा जो विजय हुआ है उसका हम जल्लोष करने जा रहे हैं, तो इसको कोई परमिशन दे नहीं दे उससे फर्क नहीं पड़ता है। हम वहाँ पे रैली लेकर जाएंगे और सम्मानपूर्वक जो है गर्भगृह में ड्रेस पहन के आज प्रवेश करने वाले हैं। थेट जाऊया कोल्हापुरात। ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, नक्की काय होणार आज कोल्हापुरात? दोन गोष्टी आहेत, पंजाबी ड्रेस साडीशिवाय अंबाबाईच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशी भूमिका प्रशासनाची, तर दुसरीकडे पोलिसांचं म्हणणं की विजय रॅली काढू देणार नाही। बरोबर आहे, आज कोल्हापुरात या मुद्द्यावरून चांगलाच वाद चिघळण्याची शक्यता आहे। कारण तृप्ती देसाई विजय रॅली काढून महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणार आहेत। पोलिसांनी त्यांच्या रॅलीला परवानगी नाकारली आहे, कारण कोल्हापूरच्या ज्या महिलांनी 2 दिवसापूर्वी गाभाऱ्यात प्रवेश केला होता त्यांचंही असं म्हणणं होतं की तृप्ती देसाई जर विजय रॅलीने येत असतील आणि या ठिकाणी स्टंट करत असतील तर आम्ही त्यांना त्याच्याच पद्धतीनं प्रत्युत्तर देऊ, आम्हीही त्याच मार्गावरून विजय रॅली काढू अशी पोलीस प्रशासनाकडे त्यांनी मागणी केली होती। त्या मुद्द्यावरून कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी दोन्ही रॅलींना परवानगी नाकारली आहे। त्यामुळे आता तृप्ती देसाई जर रॅलीला ठाम असतील तर परत आणि कोल्हापूरची जनता परत ह्या रॅलीवरती उठून बसतील आणि त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे। आणि दुसरी गोष्ट, काल पोलीस प्रशासनाने तृप्ती देसाईंना फोनद्वारे अशी सूचना केलेली आहे की साडी नेसूनच आज गाभाऱ्यात प्रवेश करावा, इथल्या रूढी परंपरा आहे त्याचे पालन करावे अशी सूचना केल्या आहेत। मात्र तृप्ती देसाई या पंजाबी ड्रेस घालूनच मंदिरात प्रवेश करणार त्या दृष्टीने ठाम आहेत। त्यामुळे हा वादही चिघळण्याची शक्यता आहे। एकूणच आज कोल्हापुरात तणावाचं असं वातावरण दिसून येणार आहे। तणावाचं वातावरण आज कोल्हापुरामध्ये पाहायला मिळू शकतं। धन्यवाद ज्ञानेश्वर साळोखे दिलेल्या माहितीबद्दल। तृप्ती देसाई आज विजय रॅली काढण्यावरती ठाम आहेत, तर फक्त स्टंट्स करत असतील तृप्ती देसाई तर आम्ही हे होऊ देणार नाही असं महिलांचं म्हणणं आहे। दुसरीकडे पोलिसांनी देखील या रॅलीला परवानगी नाकारली आहे।